मुंबईमधले ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक कोकण भवनामध्ये दाखल झालेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक गट स्थापन करणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक हे आता नवी मुंबईमध्ये असलेल्या कोकण भवनामध्ये पोहोचलेले आहेत। गट स्थापनेसाठी म्हणून हे नगरसेवक पोहोचलेले आहेत। दरम्यान 65 पैकी एक नगरसेविका मुळातच सेना भवनात झालेल्या बैठकीला ही गैरहजर होत्या आणि आता या गटस्थापनेसाठी सुद्धा त्या पोहोचलेल्या नसल्याची माहिती आहे। त्यामुळे 64 ठाकरेंच्या शिवसेनेचे 64 नगरसेवक गट स्थापन करण्यासाठी कोकण भवनात पोहोचले आहेत। ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक आता दोन्ही बसमधून शिवसेना भवनातनं आता कोकण भवन इथे आलेले आहेत आणि आपण पाहू शकता या दोन्ही बसेस या ठाकरेंच्या सेनेच्या संपूर्ण जे 64 जे नगरसेवक आहेत ते सध्या कोकण भवन इथे गट जे रजिस्टर करण्यासाठी आल्याचं पाहायला मिळते। आपण पाहू शकता या दोन बसेसवरती भगवा देखील झेंडा देखील लागलेला आहे। थोड्याच वेळात हे जे सगळे नगरसेवक आहेत ते आता कोकण भवनात जातील आणि आपला गट स्थापन करतील। आपल्यासोबत बोलण्यासाठी अनेक काही ठाकरेंच्या सेनेचे पदाधिकारी आहेत। सर, काय सांगाल, आधी तुमची बैठक झाली, बैठकीनंतर आता सेना भवनात बैठक झाली, त्यानंतर आता कोकण भवनात तुम्ही आलेला आहात, काय सांगाल? एक नगरसेवक मिसिंग आहे, 64 नगरसेवक आता इथे गट स्थापन करण्यासाठी आलेले आहेत। मी आताच ऐकलं की जे मिसिंग आहेत ते परब साहेब, मला वाटतं त्यांच्याबरोबर टचमध्ये आहेत। परब साहेबांचं असं म्हणणं आहे की ते डायरेक्ट इथे येतीलच। बाकीचे 64 नगरसेवक या बसेसमध्ये तुम्ही दिसतात। उद्धव साहेबांच्या आदेशानुसार आम्ही त्यांच्या पाठोपाठ सेना भवनमधून जसे निघाले ते आता कोकण भवनपर्यंत इथे आलेलो आहोत। माझ्या माहितीप्रमाणे आतमध्ये कोकण भवनमध्ये दुसऱ्या केडीएमसीचे काय उल्हासनगरचे त्यांचं रजिस्ट्रेशन सुरू आहे। त्यांचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आम्हाला बोलवण्यात येईल, तेव्हा आम्ही आमचे नगरसेवक आतमध्ये सोडू। आपण जर पाहिलं तर सध्या कोकण भवनामध्ये उल्हासनगरमधून आलेले जे शिंदेचे सेनेचे जे नगरसेवक त्यांचं रजिस्ट्रेशन चालू आहे, त्यामुळे अनेक जे ठाकरेंचे नगरसेवक सध्या वेटिंगवरती आहे। आपण या दोन्ही बस पुन्हा एकदा दाखवूया। या दोन्ही बस सकाळी जवळपास 12-11:30 दरम्यान शिवसेना भवन इथे बैठक झाली। बैठकीमध्ये किशोरी पेडणेकर यांना गटनेता पद मधून नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर संपूर्ण जे 64 जे नगरसेवक आहेत ते आता कोकण भवनामध्ये आलेले आहेत, नवी मुंबईमध्ये आलेले आहेत आणि थोड्याच वेळात हे जे सगळे नगरसेवक आहेत आपण पाहिलं तर आतमध्ये जातील, त्यांचा गट जो स्थापन करतील आणि त्यानंतरची जी पुढे जी प्रोसिजर आहे ती देखील चालू करतील। कॅमेरा पर्सन सतीश सह मी पद्मेश पवार, पुणे न्यूज, नवी मुंबई। एक विषय असा आहे, कल्याण डोंबिवलीचा आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिवसेनेच्या सोबत जायचा निर्णय आघाडी फॉर्म झाले, शिंदे शिवसेना। मनसे स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचा निर्णय ते घ्यायला मोकळे आहेत। त्यांनी निर्णय घेतला, आता आमचा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील। तुमचे जे दोन नगरसेवक त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? अजूनही वेळ आहे सगळ्या गोष्टींना, या सगळ्या गोष्टी अजून व्हायच्या आहेत। आता आमचे नगरसेवक आहेत ते आमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील, त्यांचं बोलणं होईल। या सगळ्या गोष्टी अजून बराचसा याला कालावधी आहे। महापौर पदाची निवडणुकीला अजून बराच वेळ आहे, त्यामुळे ह्या दरम्यानच्या मधल्या गडबडी गोंधळ हा सगळा जो काही चाललेला आहे याच्यामध्ये अजूनही बराच वेळ आहे शेवटी फायनल कन्क्लुजनला यायला।